रात्रीचा स्वयंपाक, जेवण, भांडी सगळी आवरून फक्त गॅस पुसल्याशिवाय असं वाटत नाही की काम आवरले. आता मी हा गॅस घासते, कारण की रात्री जर गॅस क्लीन करून जर ठेवला ना तर स्वयंपाक सकाळी सकाळी आवरायला खूप सोपं जातं. ते बघा आता हा मी अशा घासून ठेवते. त्याच्यावर थोडंसं वरण पण उतू गेलं होतं, त्याच्यामुळे तो खूप खराब झाला होता. हे बघा, हे पूर्ण असं मी घासून घेते. चांगलं घासून घेतल्यानंतर आहे ना असं फडक्याने पुसून घेते. पहिले ओल्या फडक्याने फक्त मी पुसून घेते आणि त्याच्यानंतर परत ते एक दुसरं फडकं मी ओलं करून आणि मग त्याच्याने मी पुसते. कारण की नाही का मग नंतर खूप असं पाणी जर टाकलं ना तर खूप पाणी होतं. त्याच्यामुळे पहिले ना तो मी कधी पण गॅस जर घासला ना तर सुक्या फडक्याने किंवा एक थोडंसं कपडा ओला करून पुसून घ्यायचा आधी आणि मी परत एक फडक्याने असं पुसून घ्यायचं, म्हणजे तो जास्त पाणी होत नाही आणि क्लीन पण होतो. तर पूर्ण असं हे बघा, आता मी हे 2 फडके आहेत. तर हे बघा, पहिले याच्याने मी ते गॅस पुसलेला होता, आता तो क्लीन करून घेते आणि गॅस ओटा पण मी असं पुसून घेते. फक्त आता किटलीन ते घासायचं राहिलं होतं, कारण की ती खूप तेलकट होती म्हणून मी ती काही घासली नाही. मी तशीच ठेवली आहे. तिच्यात गरम पाणी टाकून मग ती घासणार आहे, कारण की ते सोपं जातं. कधी पण असे तेलकट भांडे ना गरम पाणी करून ठेवून आणि मग असं भिजत ठेवले ना आणि जर ते नंतर घासले ना तर खूप सोपं पण जातं घासायला आणि पटकन क्लीन पण होतात. नाही तर असं जर घासायला गेलो ना खूप वेळ लागतो. तेव्हा हा गॅस बेसिनचं भांडं पण मी असं क्लीन करून घेतलं आहे. तर माझ्याकडे वायपर आहे, पण मग पटापट जर काम आवरायचं असलं ना हे असं फडक्याने जर पुसलं ना ते पटकन कोरडं पण होतं आणि कामही पटकन आवरतं. कारण की वायपरनी जरी पाणी काढलं ना तरी फडक्याने हे पुसावंच लागतं. तेव्हा असं माझं सगळं भांडी वगैरे आवरल्यानंतर मी बेसिनचं माझं असं भांडं मी असं क्लीन करते. त्याच्यामुळं खूप स्वच्छ पण वाटतं आणि सकाळी सकाळी ना स्वयंपाक ना करायला पण असं म्हणजे टेन्शन येत नाही की बापरे एवढा पसारा आहे हे. ते बघा, असं सगळं असं मस्त क्लीन करून घेते आणि सकाळी ना असं गॅस ओटा जर क्लीन पाहिला ना तर फ्रेश पण वाटतं आणि स्वयंपाक करायला पण किंवा दिवसभरात असं काही कंटाळा पण येत नाही. तर अशा प्रकारे मी असं सगळं भांडी वगैरे आवरल्यानंतर माझं काम गॅस ओटा परत गॅस शेगडी हे सगळं असं क्लीन करून घेते. त्याच्यामुळे झुरळं पण प्रमाण कमीच राहतं, कारण की रात्रीच आपण गॅस ओटा जर आवरून ठेवला ना तर झुरळही होत नाहीत. ते बघा, आणि बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मी काय बाहेर कपडे वाळत टाकले नाही, मी ते अशीच गॅस वाटेवर पसरून ठेवले. हे बघा, आता हे माझं काम आवरले रात्रीचं. तर बघा किती छान आणि असं क्लीन वाटते.